500च्या नोटाचा चलनामध्ये तुटवडा आल्याने सर्वसामान्य लोकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. आपण धाराशिवमधील SBI बँकेच्या समोर आहोत आणि हे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी SBI बँकेचं ATM आहे. आपण नेमकं रिअल परिस्थिती काय आहे ही या ठिकाणी चेक करणार आहोत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बरोबर लग्न सराई असेल किंवा शेतातली मशागतीची कामं असतील, याच वेळी नेमकं हा प्रश्न निर्माण झाल्याने सर्वसामान्याच्या अडचणी ज्या आहेत ती वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळते. आपण आता ह्या SBIच्या ATM मध्ये आहोत. आपण नेमकं रिॲलिटी चेक करतोय की या ATM मधून 100च्या नोटा निघतात की 500च्या नोटा निघतात हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. एकंदरीत मराठवाड्यामध्ये सर्वच बँकेमध्ये ही परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. रिझर्व्ह बँकेकडून 30% रक्कम फक्त ह्या बँकांना दिली जाते अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळते. मात्र नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 100च्याच नोटा ATM मधून निघतात अशी देखील माहिती या ठिकाणी मिळते. मात्र आपण आता रिअल काय आहे ते ही चेक करतोय. या ठिकाणी ATM मशीनमध्ये फक्त 100च्याच नोटा निघतात अशी तक्रार जी आहे ती सर्वसामान्यांकडून केली जाते. आणि नेमकं कामाचे दिवस आहेत आणि याच दिवसामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सगळ्याच्या अडचणी जी आहेत ती निर्माण झालेल्या आहेत. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ह्या ATM मधून आपण 5,000 रुपये जे आहेत ते या ठिकाणी काढलेले आहेत. मात्र ह्याच्यामध्ये काही नोटा 500च्या आहेत तर काही नोटा 100च्या निघालेल्या ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र मराठवाड्यामध्ये अनेक बँकामध्ये ही जी परिस्थिती आहे ती अडचणीची ठरत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग असतील आणि सर्वसामान्य असतील हे अडचणीत आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.